जन्म घेणाऱ्या प्रत्येक पाखराला पंखांचं वरदान जन्मासोबतच मिळतं, पण उडण्याचं बळ मात्र जगण्याच्या धडपडीतूनच सिद्ध होतं. अशा या पंखांसारखी झुळझुळ झराकाठी डुंबू पाहणारी, हिरव्यागार रानात पान होऊन जाणारी, अथांग समुद्रावर मुक्त विहार करणारी, तर कधी कधी आकाशाला कवेत घेऊन क्षितिजा सोबत लपंडाव खेळणारी मुंबई. आजी, मृण्मयी, सकाळपासून तुझ्या वाटेकडे डोळे लागले होते ग. तुला पाहिलं आणि जीव भांड्यात पडला. ये, सावकाश ये. हा, खाली पायरी आहे बघ. आजी माहितीये मला. ये. ए नको ना आजी, नुसता केसांवरून हात फिरवलास ना तरी बरं वाटतं. तेल नको ना ग. गप्पा बस ग. आणि तेल का नको ग? बघितलंस केसांचा किती गुंता झालाय ते. पण आजी, हा कित्येक वर्षांचा गुंता लगेच थोडीच सुटणार आहे. खरंय पोरी, बघता बघता वर्ष सरली, पण परिस्थितीचा गुंता मात्र कायम तसाच. तुझ्या आईबापाने तुला हॉस्टेलवर ठेवण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या मेलीचं जीवनच खुंटलं. आजी, पण आता मी आली आहे ना ग. हो बाळ, तुझ्यासाठी तर जीव तग धरून राहिलाय अजून. नाहीतर पोटची 2 पोरं असून नसल्यासारखीच. हा छोटा दिवसभर दारू जुगारात बुडालेला, आणि तुझा बाप पंखात बळ आल्याबरोबर तुझ्या मम्माच्या सोनेरी पिंजऱ्यात कायमचा बंदिस्त झाला. ए आजी, आता नको ना ग हे सगळं. आपल्या माणसाचा हात फिरला ना की साचलेला गुंता आपोआपच मोकळा हो पाहतो. खरंय पोरी, पण सांग ना, मी कोणाकोणाशी भांडू? ह्या कूस उजवणाऱ्या माझ्या मुलांशी, की ह्या गोजिऱ्या कोकराला लहानपणीच हॉस्टेलमध्ये टाकणाऱ्या तुझ्या आई बापांशी? सगळं काही भरभरून देऊन सुद्धा दृष्टीहीन ठेवणाऱ्या ह्या देवाशी? नाही ग, परिस्थितीचा गुंता नाही सुटत.
केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली मिटले चुकून डोळे फसवून रात गेली सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे मनू? एक होती भिंगरी फिरे गरागरा शोधून शोधून थकली मिळेना नवरा. अंगाने जाडा रूपाने बरा मिळाला तिला तिच्यासारखाच भोवरा. विनायक विनू तू मनू फुलं आजीला दे. हां चल मी उद्या येतो. घे. चल जेव चटाचट. नकोय ग घे आजी. चल. आल्यापासून बघते या वायरी कोंबून ठेवल्यात कानात. काय गाणं ऐकते ग आजी. कसली गाणी ऐकतेस? जेवताना फक्त जेवणावरच लक्ष द्यायचं. घे. ए आजी नको ना ग पोट भरलंय. 2 घासातच पोट भरला. चल घे घे घे. चल आणि हे ताक पी. शी ताक आजी नको ना ग आजी नको ना ताक. काय शी काय? नाक दाबून घाली ना घशात. नको ना ग ताक. ए ए मग छोटे छोटे घास भरव. आत्ता कसं गुणी बाळ माझं ते. ए तुला आठवतं लहानपणी तुझे आजोबा तुला काय म्हणायचे ते? ठम्माबाई. अजिबात दूध प्यायची नाहीस. मग आजोबा अगदी हाताचा झोपाळा करून तुला वाडीभर फिरवायचे आणि त्यांच्या मागे मी माझा चमचा कप व्हायचा. चमचा कप? हो मग दुधाचा कप आणि चमचा घेऊन तुझ्या मागे धावा धाव. अगं वाडीभर धावायला लागायचं तुझ्या मागे. खूप माया होती ग त्यांची तुझ्यावर. पण ते गेले आणि माझ्या आयुष्यातले प्रेमाचे झरे चाटले. जेव तू. अरे वा मॅडम इथे आहेत का? काय गजरा चाललाय वाटतं. हो मला आवडतं धाग्यांमध्ये हळुवारपणे फुलं गुंफायला. हा आणि या फुलांचा सुगंध घेतला ना की मला खूप छान वाटतं. आणि मग तो गजरा केसात माळायला? नाही. अगं पण तो गजरा छान दिसेल तुझ्या केसात. हो पण मला थोडीच दिसणार आहे. म्हणून मै विनायक विनायक बोल ना. ए ही फुलं कशी दिसतात रे? फुलं छान मस्त आणि रंगीबेरंगी. रंगीबेरंगी? हम्म. ए पण हे रंग कसे असतात? रंग कसे असतात? तुझ्या हातात जी फुलं फेकतोय ना ती गुलाबी रंगाची आणि मी जी आजीला फुलं आणून देतो ना हा ती जास्वंदीची लाले लाल. आणि अगं तुला सांगतो म्हणून आम्ही जेव्हा फिरायला गेलो ना मागच्या वेळेला
तेव्हा अगं निळ्या रंगाची पण फुलं होती. अय्या, खूप रंग असतात ना. पण पण माझ्यासाठी तर सगळेच रंग सारखे. वेडे, असं थोडीच असतं. अगं कित्येक डोळस माणसांना सुद्धा हे रंग पाहताच येत नाहीत. कारण नुसतं रंग पाहण्यापेक्षा ते रंग अनुभवता पण आले पाहिजेत. आणि आपण जर हे रंग मनापासून अनुभवले ना, की खऱ्या अर्थाने रंगांचं रंग पण जिवंत होतं. रंग अनुभवायचे, पण ते कसे? हो, अगं त्या रंगांना आपलंसं करून घ्यायचं. म्हणजे हे बघ ना, एखाद्या फुलपाखरासारखं या फुलांवरून त्या फुलांवर आणि त्या फुलांवरून या फुलांवर असं रानभर उन्हाळायचं. आणि ते एकदा पंख रंगीत झाले की मग त्यांना आपलंसं करून घ्यायचं. अगं सावकाश. त्या रंगलेल्या पंखांवर खूप खूप प्रेम करायचं. खूप, अगदी मनापासून. मृण्मयी, हे रंग अनुभवण्याचा प्रयत्न कर. हे रंगांवर प्रेम करायचं किती मस्त ना. हो, अगदी मनापासून. अच्छा, म्हणजे डोळ्यांपेक्षा मनातल्या गाभाऱ्यात हे रंग साठवून ठेवायचे. अगदी या पाण्यासारखं. याला स्वतःचा असा रंगच नसतो, पण निळ्या आभाळाला सुद्धा तो आपलंसं करून घेतो. विनायकच्या सोबतीने मी रंगांचे रंग पण उलगडू लागले. त्याच्या मैत्रीच्या स्पर्शातून माझ्या मनात प्रेमाची सुंदर रांगोळी आकार घेऊ लागली. आजी, आजी, आजी. मनू, ए मनू. मनू, देवळात जाऊन येते मी भजनाला. आणि हे बघ, संध्याकाळ खूप झाली आहे. बाहेर पडू नकोस. येते मी, लवकरच येते. येऊ. तुम्ही पांडुरंगा कृपा मज करा.
कृपा मज करा तुम्ही पांडुरंगा, कृपा मज करा रुक्मिणीच्या वरा रुक्मिणीच्या कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? आजी, आजी. नको. आजी. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल आजी. रंगांना सरावलेल्या डोळस मनालाही हा धक्का बधीर करून जातो. ही मनाविरुद्धची घुसखोरी स्त्रीचं जगणंच असह्य करतं. मग अशावेळी जगण्याचं सौंदर्य फक्त अनुभव पाहणाऱ्या माझ्यासारख्या रंगहीन मनाचं काय? मी ज्या रंगलेल्या पंखांवर प्रेम करणार होते ते पंखच एका हिंस्त्र श्वापदाने छाटून टाकले. आधाराचे हात आपोआप मागे सरले. या घटनेचे वास्तव समाजाने सहज दृष्टीआड केलं. अगदी नेहमीप्रमाणेच. पण मी मात्र इतरांप्रमाणे खचले नाही. शरीराचे पाशविवरण मनाच्या आत्मविश्वासाने नाहीसे करून मी पुढे निघाले. या रंगांच्या दुनियेत माझ्या सुरांच्या रंगांना नवी दृष्टी देण्यासाठी. Please give big hands for the best female playback singer. सुरीली आवाज जिनकी अपनी पहचान बन चुकी है, वो वन एंड ओनली मृण्मयी. नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे, दिल की ये धड़कन ठहर जा, मिल गई मंजिल मुझे आपकी नजरों ने समझा. जी हमें मंजूर है आपका ये फैसला, कह रही है हर नजर बंदा परवर शुक्रिया, हंस के अपनी जिंदगी में कर लिया शामिल मुझे, दिल की ये धड़कन ठहर जा, मिल गई मंजिल मुझे आप